सेवानिवृत्त न्यायाधीश तसंच सेवानिवृत्त महिला प्राध्यापिकांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं सापळा रचून अटक केली। पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून 20,000 रुपये, 1 लाख रुपयांची 1 किलो 15 ग्रॅम चांदीची वीट, 1,50,000चे 1.5 तोळे सोन्याची लगड, मोबाईल असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी, वय 26 वर्ष, राहणार शरणपूर झोपडपट्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक, चेतन कैलास सोनवणे, राहणार शरणपूर झोपडपट्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक, अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार तसंच सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार सेवानिवृत्त न्यायाधीश गांगुर्डे हे 5 ते 10 जून 2025 या कालावधीत कामानिमित्त बाहेर गावी गेले होते। त्यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील रोकड तसंच दागिने लंपास केले। या प्रकरणी 16 जून 2025 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला। गुन्हे शोध पथकातील हवालदार विशाल पाटील यांना 27 जुलै 2025 रोजी घरफोडी करणारे चोरटे सिन्नर फाटा नाशिक रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। ही बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलाय। पोलीस चौकशीत दोघांनी घरफोडी केल्याची कबुली दिली। डीबीचे पीएसआय संदीप पवार आणि त्यांची टीम यांना त्या ठिकाणी 30 ग्रॅम एमडी आणि सोबत त्याचे एक व्हेकल आणि त्याचा एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदरचा एमडी त्याने कुठून आणलेला आहे, कुठून प्रोक्यूर केलेला आहे, याच्याबाबत आम्ही सविस्तर तपास देखील त्या ठिकाणी करत आहोत। दुसरा त्याच्यानंतर जो आहे तो आर्म्स ऍक्टचा विषय आहे, ज्याच्यामध्ये हा देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ताब्यातून त्या ठिकाणी एक गावठी पिस्टल तसेच एक जिवंत राऊंड मिळालेला आहे। सदर बाबत देखील आम्ही सखोल तपास करत असून त्याच्यामध्ये ते गावठी पिस्टल त्याने कुठून आणलं होतं आणि त्याचा नेमका उद्देश काय आहे हे देखील आम्ही खात्री करत आहोत। आणि तिसरी जी प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा होता त्याच्यामध्ये आम्ही 2 आरोपी त्या ठिकाणी पकडलेले आहेत आमच्या डीबी स्क्वॉडनं, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश तसेच एक निवृत्त प्राध्यापिका अशा पद्धतीचे 2 फिर्यादी होते ज्यांच्या घरी चोरी झालेली होती। आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या घरफोडीतला गेलेला जवळपास 100% मुद्देमाल आमच्या डीबी स्क्वॉडने किंवा आमच्या तपास पथकानं हस्तगत केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत अशा या कामगिरीबद्दल आम्ही डीबी पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो। आणि चौकशीत संशयितांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सेवानिवृत्त प्राध्यापिका ज्योती अशोक कुलकर्णी, वय 67, राहणार गायकवाड नगर, तिडके कॉलनी, नाशिक, यांच्याही घरफोडी केल्याची कबुली दिली। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।